श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी.डी. सुराणा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चांदवड. विषय अर्थशास्त्र. मी विषय शिक्षिका जे.व्ही. वाघचौरे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणातील काही नवीन अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या बघितल्या. त्यानंतर पुढे अर्थशास्त्राच्या शाखा आपण बघत होतो. त्यामध्ये पहिली शाखा आपल्याला बघायची आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपण बघितली. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आज आपण काही मूलभूत संकल्पना बघणार आहोत. त्यातली पहिली संकल्पना आहे गरजा. गरजेची मोजक्या शब्दामध्ये व्याख्या करणं कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने व्याख्या जर करायची झाली तर समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. मनुष्य हा समाधानी नाही आणि त्यामुळे या असमाधानातूनच असंख्य गरजा या निर्माण होत असतात. त्यातील काही गरजा या महत्त्वाच्या असतात तर काही गरजा या महत्त्वाच्या नसतात आणि त्यामुळे या जाणीवेतूनच मानव आपल्या वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मानवाच्या ह्या ज्या गरजा आहेत तर त्या वाढण्याची मुख्य दोन कारणं आहेत. पहिलं कारण नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. आपण बघतो की आज जगामध्ये असंख्य नवनवीन शोध लागत आहे. या नवीन शोधामुळे मानवी जीवन अधिक सोयीस्कर बनत चाललेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला नवनवीन वस्तूंची गरज ही निर्माण होत असते. तसंच बघा नवप्रवर्तन. आता नवप्रवर्तन म्हणजे काहीतरी नवीन शोधून काढणे किंवा काहीतरी नवीन बदल होणे याला नवप्रवर्तन असं म्हणतात. आणि या नवप्रवर्तनामुळे सुद्धा राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा मानवाची निर्माण झालेली आहे. आपण बघतो की आज बाजारांमध्ये नवनवीन फॅशनचे कपडे किंवा इतर ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे सुद्धा बघा की नवनवीन फॅशनचे कपडे आपल्याजवळ असावेत किंवा आपल्या राहणीमानात बदल व्हावा अशी इच्छा मानवाची निर्माण होत जाते आणि त्यामुळे सुद्धा गरजांमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मानवी गरजा वाढण्याचं मुख्य दुसरं कारण आहे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. आपण बघतो की भारताची लोकसंख्या ही प्रचंड वेगाने वाढते. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121.2 कोटी इतकी होती. लोकसंख्येचा जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि पहिला क्रमांक हा चीन या देशाचा लागतो. आता जनगणना म्हणजे काय ते आपण बघू. तर दर 10 वर्षांनी लोकसंख्येची मोजणी किंवा गणना केली जाते आणि ही मोजणी आणि किंवा गणना झाल्यानंतर लोकसंख्येचा नवीन आकडा आपल्यासमोर येतो. मग जेवढी लोकांची संख्या जास्त तेवढ्या वस्तूंची गरजही जास्त निर्माण होत जाते आणि त्यामुळे सुद्धा बघा लोकसंख्या वाढली तर त्यातून मानवाच्या गरजासुद्धा ह्या वाढत असतात. त्यानंतर पुढे याच गरजांची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य अमर्यादित गरजा. मानवाच्या गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. त्या कधीही न संपणाऱ्या असतात. मानवाची एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज ही त्यातून निर्माण होत असते आणि म्हणून गरजा या सातत्याने निर्माण होणाऱ्या असतात. त्यानंतर गरजांचं दुसरं वैशिष्ट्य आहे गरजा या पुनरुद्भवी असतात. म्हणजेच गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. तर त्यातील काही गरजा या प्रसंगानुरूप निर्माण होत असतात. आता यातील प्रसंग की बघा की उदाहरण घ्यायचं झालं तर लग्न समारंभ. मग लग्न समारंभ असेल तर त्यासाठी लागणारे कपडे दागदागिने किंवा इतर वस्तूंची गरज त्या प्रसंगामुळे निर्माण होत असते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे गरजा या वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान हे वय परत्वे बदलत असते. उदाहरणार्थ बघा वय आणि गरज. पुढे आपल्याला एक चित्र दिलेलं आहे ते आपण बघू.
चित्रामध्ये बघा वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये लहान मुले आहे, मोठे पुरुष आहेत, तसंच वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा आपल्याला दिसत आहे. मग यामध्ये बघा वय आणि गरज, जसं वय तसं गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. मग त्यामधील लहान मुलं, आता लहान मुलांच्या गरजा कोणकोणत्या, तर खेळणी ही त्यांची गरज असते. त्यानंतर मोठ्या पुरुषांच्या गरजा की ये जा करण्यासाठी त्यांना गाडीची गरज निर्माण होते. त्यानंतर मोबाईल असेल किंवा कामासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, तर या वस्तूंची गरज मोठ्या व्यक्तींना निर्माण होत असते. त्यानंतर पुढची व्यक्ती दिली वयोवृद्ध व्यक्ती. मग आता ज्या व्यक्ती म्हाताऱ्या आहेत किंवा वयोवृद्ध आहेत, तर त्यांना पुस्तके असेल, ग्रंथ असेल किंवा चष्मा किंवा औषधे या वस्तूंची गरज ही निर्माण होत जाते. म्हणजेच जसं वय तशी गरज ही निर्माण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे की गरजांचं पुढचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. गरजा या लिंगभेदानुसार बदलतात. म्हणजेच स्त्री पुरुषांच्या गरजा या आवश्यकतेनुसार बदलत असतात. आपण बघतो की स्त्रियांच्या गरजा ह्या वेगळ्या असतात, तर पुरुषांच्या गरजा ह्या वेगळ्या असतात. आता स्त्रियांच्या गरजा तर नवनवीन कपडे असेल, दागिने असेल किंवा सुखसोयीच्या ज्या वस्तू आहेत, तर त्यांची गरज ही स्त्रियांना निर्माण होत असते. तर त्यानंतर पुरुष, मग त्यांना गाडीची गरज निर्माण होते. त्यानंतर मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, पेन असेल किंवा कामासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, तर त्यांची गरज ही निर्माण होत जाते. म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे गरजा या पसंतीक्रमानुसार बदलतात. आता बघा की प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी व पसंतीनुसार गरजांची निवड करतो. प्रत्येक व्यक्तीची सवय, आवडनिवड ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे गरजासुद्धा या सवयी व आवडीनिवडीनुसार बदलत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात. आपण उदाहरण बघू, ऋतू आणि गरजा. पुढे आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, ते चित्र आपण बघू. चित्रामध्ये आपण बघतोय की 3 ऋतू आपल्याला दिसत आहे आणि या 3 ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंची गरज ही निर्माण होत जाते. मग त्यामध्ये पहिला ऋतू आहे उन्हाळा. आता उन्हाळ्यामध्ये बघा आपल्याला की उन्हापासून संरक्षण करायचं असतं आणि त्यासाठी मग आपल्याला टोपीची गरज निर्माण होते. त्यानंतर सनकोटची गरज निर्माण होते. त्यानंतर चष्म्याची गरज निर्माण होते आणि त्यानंतर पिण्यासाठी पाणी इत्यादींची गरज आपल्याला उन्हाळ्यामध्ये असते. त्यानंतर पुढे आपल्याला दुसरा ऋतू दिलेला आहे पावसाळा. आता पावसाळ्यामध्ये बघा की गरजा बदलतात. तर आपल्याला पावसापासून संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याजवळ छत्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर रेनकोट असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा ऋतू दिला हिवाळा. आता बघा हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडीपासून संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्वेटर असेल, कानटोपी असेल तर इत्यादींची गरज ही निर्माण होत जाते. म्हणजेच ऋतू बदलला की मानवाच्या गरजाही नेहमी बदलत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. यामध्ये बघा की गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा नेहमी प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ आहार, वेशभूषा इत्यादी. आपण बघतो की भारतामध्ये अनेक राज्य आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान, बिहार, आसाम. तर येथील वेशभूषा आणि आहार हा एकमेकांपेक्षा वेगळा आपल्याला बघायला मिळतो. या राज्यांमध्ये असलेले सण असेल, संस्कृती असेल ही आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते आणि त्यामुळे त्यांच्या गरजासुद्धा बदललेल्या आपल्याला बघायला मिळतात. पुढे बघा, जर तुम्ही पुस्तक बघितलं असेल तर पुस्तकामध्ये की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना
मध्ये गरजांच्या वैशिष्ट्यानंतर गरजांचे वर्गीकरण दिलेले आहे, परंतु कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक अभ्यासक्रमातील 25% भाग हा वगळण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बघा अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामधील हा भाग जो आहे गरजांचे वर्गीकरण हा भाग कमी करण्यात आलेला आहे. यावर परीक्षेत कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही. त्यानंतर पुढे की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांमध्ये आपण पहिली संकल्पना बघितली की गरज. आता दुसरी संकल्पना आपण बघणार आहोत वस्तू आणि सेवा. आता बघा वस्तू आणि सेवा ही एक अर्थशास्त्रातील प्रसिद्ध संकल्पना आहे. त्यामध्ये पहिले आपण बघू वस्तू. आता वस्तू म्हणजे काय, तर ज्या घटकांद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. आपण बघतो की मानव असंख्य वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. तर या वस्तूंना भौतिक अस्तित्व असतं. उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू म्हणजेच वस्तू आपण डोळ्यांनी बघू शकतो आणि त्या हाताळू शकतो किंवा त्यांना स्पर्शही करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे सेवा. आता सेवा देखील मानवाच्या गरजा भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसतं. उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकविणे किंवा डॉक्टरांचे रुग्णांवर उपचार करणे ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे उपयोगिता. आता बघा की मानव असंख्य वस्तू आणि सेवांचा उपयोग करत असतो. मग वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवाची गरज भागवण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेलाच उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा फर्निचर असेल, फ्रीज असेल, गाडी, मोबाईल. तर या सर्व वस्तूंमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता असते म्हणजेच उपयोगिता असते. या वस्तूंमुळे मानवाची कोणती न कोणती गरज ही पूर्ण होत असते. त्यानंतर पुढे आपल्याला संकल्पना दिली मूल्य. आता बघा अर्थशास्त्रामध्ये मूल्य 2 प्रकारे सांगितले जाते. पहिलं उपयोगिता मूल्य आणि दुसरं आहे विनिमय मूल्य.